ट्वेल्थ केमिस्ट्रीमध्ये आपण आज सेक्शन फर्स्ट म्हणजे पहिल्या भागातला एक महत्त्वाचा चॅप्टर चालू करत आहोत, इलेक्ट्रोकेमिस्ट्री। पहिल्या पार्टमध्ये सोल्यूशन, थर्मोडायनॅमिक्स, बरोबर, पुन्हा आयोनिक इक्विलिब्रिया आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री, आणि 16, 17, 18 सकाळी चालू असलेला हा भाग म्हणजे फर्स्ट सेक्शन पूर्ण जवळपास। इकडल्या सेकंड सेक्शन मधले 3 चॅप्टर मेन, हॅलोजन, अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, बाकी चॅप्टर आहेत, पण मेन हे जर एवढे 7-8 चॅप्टर केलं तुम्ही तर जवळपास 70 ते 80% सिलेबस कव्हर होतो। केमिकल कायनेटिक्स, सॉलिड स्टेट, कोऑर्डिनेशन, कंपाऊंड, हे सगळे छोटे छोटे चॅप्टर आहेत, बायोमॉलिक्युल्स, अमाइन्स। पण आता हे बघत असताना आपण हे मेन चॅप्टर अगोदर बघलो, जेणेकरून आपल्याला त्याला वेळ पण मिळावा अभ्यासासाठी। आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय आहे नेमकं? इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री which deals with the study of electrical energy and chemical change. कुणाची रिलेशन? इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल चेंज, या दोघांशी रिलेशन असलेली जी स्टडी आहे ती सगळी स्टडी कशामध्ये येते? इलेक्ट्रोकेमिस्ट्री। इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन, कुणामधली रिलेशनशिप? इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल चेंज इज नोन ॲज इलेक्ट्रोकेमिस्ट्री। चॅप्टर मध्ये काही गोष्टी सुरुवातीला बघायच्या आहेत आपल्याला, ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, रिडॉक्स रिॲक्शन, ज्या गोष्टी आपण 11वीला रिडॉक्स रिॲक्शन या चॅप्टर मध्ये बघितलेल्या आहेत, पण थोडंसं त्याचं रिव्ह्यू करणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यावरच आधारित कन्सेप्ट आहेत। पहिल्यांदा मला सांगा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री कुणाला म्हणायचं? इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल चेंज इज नोन ॲज इलेक्ट्रोकेमिस्ट्री, बरोबर आहे? त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट बघायचे आहेत आपल्याला। ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, the process which involve the loss of one or more electrons is known as oxidation. ऑक्सिडेशनच्या तशा भरपूर व्याख्या बघितलेल्या आहेत आपण, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, पण आपल्याला या धड्याशी निगडीत जी डेफिनेशन गरजेची आहे ती कोणती आहे? द process which involve the loss of one or more electrons, बरोबर? रिडक्शन त्याच्या उलट, द प्रोसेस
which involve the gain of one or more electrons is known as बरोबर. आता ही डेफिनेशन लक्षात ठेवायला जरा अवघड जाते. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिडेशन करायला मदत करणारा, असं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस उलट होते डेफिनेशन. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोण? ऑक्सिडेशनच्या प्रोसेसला मदत करणारा. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग ते लॉस केलेले इलेक्ट्रॉन ह्यानं घेणार आहे म्हणून ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे. द सबस्टन्स which has a tendency to accept one or more electrons. This is a process and these are substance. हे वरल्या दोन्ही प्रक्रिया येतात आणि खाल्ले दोन्ही हे फॅक्टर आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट कोण? ऑक्सिडेशनला मदत करणारा. 100% गोंधळ होतो ह्याच्यामध्ये, म्हणून सांगलेलं मी. मराठीत लक्षात ठेवा मी सांगितल्यासारखं. ऑक्सिडायझिंग एजंट कोण? ऑक्सिडेशनला मदत करणारा. ऑक्सिडेशनला कोण मदत करणार आहे? ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये लॉस होणाऱ्या इलेक्ट्रॉन म्हणजे ते घेणारा ऑक्सिडायझिंग एजंट. द सबस्टन्स विच हॅज अ टेंडन्सी टू एक्सेप्ट वन और मोर इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. रिडक्शन कोणाला म्हणतो आपण? गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. बरोबर आहे. पण त्या प्रोसेसमध्ये मदत करणारा म्हणजे कोण असेल? रिड्युसिंग एजंट. त्याला गेन करायचं आहे म्हणजे ह्याला द्यावं लागेल तर त्यानं गेन करणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा म्हणजे कोण? रिड्युसिंग एजंट. द सबस्टन्स which has a tendency to donate one or more electrons is known as reducing agent. बरोबर. मी 5 डेफिनेशन सांगितल्या टोटल. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. अजून एकदा सांगतो आणि मग लिहून देतो. बघा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री कुणाला म्हणायचं? इट इज द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल चेंज is known as electrochemistry. What do you mean by oxidation? The process which involve the loss of one or more electrons is known as oxidation. A reduction, the process which involve the gain of one or more electrons is known as reduction. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे मनातल्या मनात तयार करा डोक्यात उत्तर, ऑक्सिडेशन करायला मदत करणारा. ऑक्सिडेशन म्हणजे हाय काय? लॉस. मग ती लॉस झालेले घेणारा पाहिजे. द सबस्टन्स विच हॅज अ टेंडन्सी टू गेन म्हणा किंवा ऍक्सेप्ट म्हणा one or more electrons is known as oxidizing agent. What about reducing agent? The reducing agent म्हणजे रिडक्शनला मदत करणार. रिडक्शनची प्रोसेस काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन करायला म्हणजे ह्यानं द्यावं लागेल त्याला तरच मदत करणारा ठरणारा. मग देणारा म्हणजेच काय? द सबस्टन्स विच हॅज अ टेंडन्सी टू डोनेट वन or more electrons is known as reducing agent. त्या पालीला किती टेन्शन असेल.
इथं जर पडले तुमच्या इथं पालती तर तुम्ही कसं सोडणार आहोत त्याला? तुमच्यापेक्षा जास्त भीती त्या पालीला आहे. कळालं का? ते का म्हणतात माहिती आहे का? ते मांजर आडवं गेल्यावर आपण वापस जातो. मांजर का म्हणते माहिती आहे का? माणूस आडवं गेल्यावर अपशकुनी राहते म्हणते त्यांना, म्हणून त्यांना आधी निघून जाते आपल्या पुढं. असं गत आहे तुमची. उगं बघणुकावरी काय काय होत नाही. कळालं का? पडल्यावर बघू. आलं का लक्षात? लिहा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री टाका हेडिंग. इट इज द ब्रँच ऑफ, इन्व्हर्टेड कॉमातल्या, इट इज द ब्रँच ऑफ physical chemistry which deals with the study of a relationship between electrical energy and chemical change is known as electrochemistry. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा, त्याच्या खाली लिहा ऑक्सिडेशन. द प्रोसेस, सगळ्या डेफिनेशन इन्व्हर्टेड कॉमात लिहायचं. द प्रोसेस विच इन्व्हॉल्व द loss of one or more electrons is known as ऑक्सिडेशन. परत एक ओळ जागा सोडा. रिडक्शन. द प्रोसेस which involve the gain of one or more electrons is known as reduction. एक ओळ जागा सोडून टाका हेडिंग ऑक्सिडायझिंग एजंट. The substance
which has tendency to accept one or more electrons is known as oxidizing agent. Reducing agent. The substance which has a tendency to donate one or more electrons is known as reducing agent. Heading taka redox reaction. In above reaction, Zn is converted into Zn++ ion by the loss of electrons. Therefore, oxidation takes place. In above reaction, Cu++ is converted into Cu by gain of electrons. Reduction takes place. बरोबर. मग ज्याचं ऑक्सिडेशन होलाय तो स्वतः रिड्युसिंग एजंट असतो. म्हणजे झडयनचं ऑक्सिडेशन होलाय तर झडयन का झाला आणि Cu++ चा ऑक्सिडेशन होलाय सॉरी रिडक्शन होलाय तर Cu++ का झाला ऑक्सिडायझेटिव्ह. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात त्याला आपण रिडॉक्स रिएक्शन म्हणतो. द रिएक्शन इन विच बोथ ऑक्सिडेशन and reduction takes place simultaneously is known as redox reaction. कोणाला म्हणतो आपण redox reaction? The reaction in which ज्याच्यामध्ये both oxidation and reduction takes place simultaneously is known as. एक्झाम्पल लिहिल्यावर खाली आपल्याला 4 वाक्य लिहायचं आहे. ऑक्सिडेशन कोणाचं होलाय, रिडक्शन कोणाचं होलाय, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे,
एक सोपं, ज्याचं ऑक्सिडेशन होलाले तो रिड्युसिंग एजंट आणि ज्याचं रिडक्शन होलाले तो ऑक्सिडायझिंग एजंट. मग ह्याच्या खाली मी असं म्हणू का बघा, 4 वाक्य नीट बघा. इन अभ रिॲक्शन झडयन इज कन्व्हर्टेड इनटू झडयन प्लस प्लस आयन बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. दुसरं वाक्य, Cu प्लस प्लस इज कन्वर्टेड इंटू Cu बाय द गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन टेक्स प्लेस. तिसरं वाक्य, झडयनचं का झालं म्हणजे त्यानं का असेल, इन अभ किंवा असं म्हणा, झडयन इज अ रेड्युसिंग एजंट. कॉपरचं का झालं म्हणजे त्यानं का असेल स्वतः, Cu प्लस प्लस इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. समजतंय. आणि रिडॉक्स रिॲक्शन कुणाला म्हणायचं सांगा, द रिॲक्शन इन विच बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज नोन ॲज रिडॉक्स रिॲक्शन. येतं लक्षात सगळ्यांच्या. लिहा. आधी इन्व्हर्टेड कॉमा डेफिनेशन लिहा. द रिॲक्शन in which both oxidation and reduction takes place simultaneously is known as redox reaction. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा, एक ओळ जागा सोडा, बोर्डावरला एक्झाम्पल लिहा. In above reaction, झडयन is converted into झडयन plus plus ion by the loss of electrons. Is known as, or sorry, एक मिनट, loss of electrons, oxidation takes place. परत एक ओळ जागा सोडून वाक्य लिहा. इन above reaction Cu plus plus is converted into Cu by gain of electrons. A reduction takes place. आता कुणाचं ऑक्सिडेशन झालंय, नाही आधी कुणाचं रिडक्शन झालंय, Cu प्लस प्लस, म्हणजे त्यानं काय इन अभो रिॲक्शन Cu plus plus ion is
ऑक्सिडायझिंग एजंट. आणि झेड यांचं का झालंय? ऑक्सिडेशन. म्हणजे तो काय आहे स्वतः? इन अभो रिएक्शन झेड इज reducing agent. झालं? कळालं? काही डेफिनेशन आहेत ते उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात. येत्या रविवारी आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरवर तुमची बोर्डाची परीक्षा आहे. आलं का लक्षात? ते सगळे लॉ वगैरे सगळे पाठ करा पूर्ण. ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक ॲसिड, ओस्टवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस. पुन्हा ते साल्ट आहेत बघा, बेसिक आहे का ॲसिडिक आहे, एकदम एक व्यवस्थित बघा आणि रविवारी त्याच्यावर परीक्षा होईल.